मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. सरकारचा मास्टर 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी कर्मचाऱ्यांना डीए विलीनीकरणाची भेट. जाणून घ्या सविस्तर बातमीविषयी. व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, 5व्या वेतन आयोगाच्या वेळी नियम होता की जेव्हा डीए 50% पोहोचेल तेव्हा तो मूळ पगारात जोडला जावा. या आधारे 2004 मध्ये 50% डीए मूळ पगारात विलीन करण्यात आला. तथापि 6व्या वेतन आयोगाने या दृष्टिकोनाशी असहमती दर्शविली. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांमध्ये सध्या एक प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे. 8व्या वेतन आयोग लागू होण्यापूर्वी सरकार सध्याचा महागाई भत्ता मूळ पगारात जोडेल का? 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 संपल्यामुळे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जानेवारी-जून 2026 साठी महागाई भत्ता वाढ ही 7व्या वेतन आयोगाच्या कक्षेबाहेरची पहिली सुधारणा असेल. 8वा वेतन आयोग आधीच सुरू झाला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यास काही वेळ लागू शकतो. सरकारचा स्पष्ट प्रतिसाद. मित्रांनो, डीए विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, तथापि सरकार या मागणीवर स्पष्ट आहे. डिसेंबर 2025 मध्ये संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात सरकारने सांगितले की विद्यमान डीए मूळ वेतनात विलीन करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. सरकार असे म्हणते की AICPIW च्या आधारे महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दर 6 महिन्यांनी DAR वाढवला जातो आणि सध्यासाठी हे पुरेसे आहे. कर्मचारी संघटनांना डीए विलीनीकरण का हवे आहे? मित्रांनो, मूळ वेतनात डीए जुळल्याने मूळ वेतन वाढेल, यामुळे याच्या रेट आणि इतर भत्ते आपोआपच वाढतील. पेन्शन गणनेतही याचा थेट फायदा होईल. सध्याच्या डीए महागाई अचूकपणे प्रतिबिंबित करत नाही, म्हणूनच ते अंतरिम सवलत म्हणून याची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.